तर शेतकरी मित्रांनो, आज आपण डाके फळ या ठिकाणी आलेलो आहोत. एकदम सुंदर पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला एक शेड जे की गाई आणि शेळ्यांसाठी बनवलेलं आपल्याला आढळलं. तर मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता, पत्रामध्ये बनवलेलं शेड आहे. एक छोटंसं वासरू आहे. या ठिकाणी बांबूवरून अंथरलेले आहेत आणि त्याच्या आता उन्हाळ्यासाठी सावली केल्या जाईल. ग्रीन कापड लावलेले शेजारून धुळीसाठी वगैरे, कारण की हायवे शेजारीच आहे. आणि जाळी लावली मित्रांनो, एकदम 5 फुटी जाळी आहे ही, स्ट्रॉंग, म्हणजे कुत्र्यांचा वगैरे त्रास होणार नाही. समोरून एक गेट आहे आणि या साईडला गाडी आपली लावली त्या ठिकाणी पण गेट आहे. एक डॉग आहे सांभाळलेला आणि एकदम सुंदर पद्धतीच्या गावरान शेळ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. तर ही शेळी आजारी का काय, खाणंपिणं कमी केलंय का? जाम झाली पोटामध्ये. गाभण आहे का? अच्छा, वेळेला झालेली. तर अशा पद्धतीचे पण अडचणी असतातच. शेवटी कोणताही व्यवसाय करायचं म्हटलं तर चढ उतार चालूच राहतात. शेळी थोडीशी आजारी आहे.